हाय गाईज, नमस्कार सर्वांना. तर आज आहे डे 5 पार्ट 1 व्लॉग आणि आजचा असणार आहे शेवटचा दिवस बाप्पासोबत. तर खूपच वाईट वाटत होतं सकाळी सकाळी. तर सर्वात प्रथम आता आम्ही आरतीला सुरुवात करतो आहे आणि आज आम्ही बाप्पाला ही सुंदर अशी कापसाची कंठी घातलेली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आपले बाप्पा. आणि आरतीला सुरुवात करतानाच खूप असं इमोशनल फील होत होतं. तर खूपच दुःख वाटत होतं आणि खूप सॅड फिलिंग होती ती ॲक्च्युली. मग माझी जी कॉलेजची मैत्रीण आहे आरती, हिचं नाव आरती आणि ती आरतीलाच आलेली आज बाप्पाच्या. तर खूप बरं वाटलं मला आणि खूप वर्षांनी आम्ही आज असे भेटलो. तर मला बरं वाटलं की ती वेळेत वेळ काढून आली. तिच्यासुद्धा घरी गणपती असतो दरवर्षी आणि मी नेहमी जाते. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ दंडस्थल मधुमस्तक झुले शशिबहरी जय देव जय देव कंठनीया ऐसा शंकर शोभे उन्मावे नाळा जय देव जय देव उच्चारी रघुकुल. सो गाईज, आरती करून झाली आणि त्यानंतर मी तुम्हाला असं नैवेद्य काय होतं ते दाखवते. तर आज होती मस्त मुगाची आमटी, अळूवडी, पुरी, वरण भात, वांग बटाट्याची भाजी आणि हे तर झालं नैवेद्य. पण आज बापाचा लास्ट डे होता आमच्यासोबत. तर आज आम्ही त्यांना 56 भोग म्हणजे राजभोग जे असतं त्याचंसुद्धा नैवेद्य दाखवणार होतो. आणि मग आरती करून झाल्यावर सगळे पाहुणे एक एक करून अशी येत राहिले. हे आहेत आमचे फॅमिली डॉक्टर त्रिवेदी आणि हे सुद्धा खूप लांबून आलेले. सो खूप बरं वाटलं आणि आमचे सगळे नेबरसुद्धा त्या दिवशी येऊन गेले. आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे असं वाटत होतं की काय करू आणि काय नाही. मनात सारखी लुडबुड चालू होती की काही कमी तर नाही झालं असेल ना बाप्पासाठी. तर आम्ही मधल्या वेळेतच वेळ काढून काजूची मोदक करायचं ठरवलं. कारण दिवाळीत ॲक्च्युली लास्ट टाईम माझ्या आईने काजू कतली केलेली आणि ती खूपच छान झालेली. तर यावर्षी आम्ही ठरवलं की बाप्पासाठी आम्ही काजूची मोदक करणार. तर त्यासाठी प्रथम आम्ही दुधात साखर टाकून घेतली आहे. तुम्हाला जितके गोड हवे असेल तितके तुम्ही साखर ॲड करत जाऊ शकता. आणि हे एकत्र मेल्ट झालं पाहिजे छान. आणि एक उकळी आल्यावर तुम्हाला लगेचच ह्याच्यात काजू पावडर टाकायची आहे आणि तुम्हाला थोडंसं ह्याच्यात जायफळ पावडरसुद्धा टाकायचं आहे, केसर टाकायचं आहे. त्याने छान अशी चव येते, फ्लेवर येतं आपल्या मोदकांना. आणि 1 चमचा तुम्हाला ह्याच्यात तूप घालून घ्यायचं आहे कारण हे मोदक आपले जे आहे ते स्टिक नाही झाले पाहिजे मोल्डला किंवा या पॅनला. तर त्यासाठीच आपल्याला हे मिक्सचर करून घ्यायचं आहे. आणि एवढ्या दुधात मावेल इतकी तुम्हाला ह्याच्यात काजू पावडर घालून घ्यायची. आणि काजू पावडर एकदम फाईन असली तरी चालेल किंवा थोडीशी दरदरी असली तरी चालेल कारण काजूची चव दाताखाली आल्यानंतर खूप छान वाटते. तर त्यासाठीच आम्हाला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं हे थिक झालं पाहिजे आणि पॅनला सुटलं पाहिजे हे पेस्ट आहे ती. आणि हे मिक्सचर म्हणजे छान असं मऊसर असं सॉफ्ट असलं पाहिजे, एकदम घट्ट नाही झालं पाहिजे. आणि एका पेपरवर पसरवतासुद्धा आलं पाहिजे काजू कतरीसारखं, तितकं छान स्मूथ झालं पाहिजे हे. आणि आम्ही एका बटर पेपरवर ह्याला काढून घेतलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला मोल्ड घ्यायचं आहे आणि त्याला छान असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यात आपल्याला हे काजूचं जे मिश्रण आहे ते फिल करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पिस्ताचे जे काप आहेत ते सुद्धा घालू शकता. मग यांना आपण काजू पिस्ता मोदक म्हणू शकतो. तर आम्ही थोडेसे ह्याच्यात पिस्तासुद्धा घालून घेतलेले आहे मध्ये कारण खूप असं छान असं क्रंची टेस्टसुद्धा येतं मध्येच. आणि ह्याला फिल करून झाल्यावर आम्ही आणि अनायसे बापांसाठी फक्त 11 मोदक झाले इतक्या मिश्रणमुळे. तर खूप बरं वाटलं. आणि मग आम्ही चालू केलं आमचं जे 56 भोग आहे किंवा राजभोग आहे त्याची सुरुवात केली आम्ही. तर सर्वात आधी केळीच्या पानावर हळद कुंकू वाहून घेतलं आणि मग आम्ही हे सगळे पदार्थ रेडी ठेवलेले ते एक एक करून पदार्थ आम्ही पानावर ठेवत गेलो. आणि सर्वात प्रथम मी मोदकांपासून सुरुवात केली. मोदक ठेवला आणि हे आहे काही स्नॅक आयटम्स जे आम्ही मागवलेले आणि हे सुद्धा आम्ही 56 भोगमध्ये इन्क्लूड करणार होतो. आणि साईड बाय साईड माझ्या आईने मोदक रेडी करून घेतलेले काजू पिस्ताचे मोदक आणि त्याला मी हे चांदीचं वर्ख लावत होती आणि खूपच सुंदर दिसत होते आपले मोदक. आणि मोल्ड काही खास नव्हता पण त्यामुळेच ह्याला जास्त असं डेफिनेशन नाही आलं आहे, म्हणजे जे आकार असतो मोदकाचा तसं नाही आलं कारण तो एक सिलिकॉन मोल्ड होता. ॲक्च्युली मला एक प्लास्टिकचा मोल्ड हवा होता पण
एनी विच वेज जे काही अवेलेबल होतं त्याने आम्ही हे बनवायचे प्रयत्न केले आहे. आणि हे लावून झाल्यावर मी थोडेसे ह्याच्यावर अजून पिस्ताचे काप टाकून घेतलेत सजावटीसाठी. आणि हे म्हणजे खूपच म्हणजे छान लागत होते टेस्टला. जितके डोळ्यांना नाही भावत होते तितकेच मनाला भावले मला, कारण खूपच टेस्टी वाटत होते. ॲक्च्युली मी काजूची म्हणजे अशी मस्त काजू कतलीच खाते असं वाटत होतं. आणि मग मी ह्याला अजून थोडंसं सजवलं गुलाबाच्या पानांनी. आणि अशा सुंदरशा प्लेटमध्ये माझ्या आईने मोदक ठेवून मला दिलेले आणि त्याला आम्ही थोडंसं ह्याचं डेकोरेट केलं रोज पेटल्सनी. खूपच सुंदर वाटत होते. आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही कधी अशी काजूचे मोदक घरी ट्राय नसेल केलं तर नक्की करा, कारण एकदम झटपट होणारा हा एक डेझर्ट आहे आणि खूपच टेस्टी असतं. आणि तुम्ही जर कमी गोड वगैरे खात असाल तर तुम्ही नक्कीच त्याच्यात साखरमध्ये बदल करून तुम्हाला जसे हवे तशी तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग करू शकतात. आणि खूपच चविष्ट असतात हे. तर एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय करा हे. आणि मोल्ड ॲक्च्युली चांगला घ्या, कारण त्याला जो शेप असतो तो आलेला एकदम फार छान वाटतो. आणि मग आता आम्ही 56 भोग आमचे पदार्थ हे ते मांडून झालेले आहेत. आणि हे आहेत ते 56 भोग किंवा राजभोग आपण जे काही म्हणू शकतो. आणि ह्यालासुद्धा म्हणजे एकदम मनापासून आम्ही केलेलं, कारण मला हे खूप आवडतं. असं म्हणजे बाप्पाला म्हणजे काय देऊ आणि काय नको असं होत असतं मला मनात सारखं. आणि मला ॲक्च्युली 108 जे असतात भोग त्याचा भोग लावायचा होता, पण इतका टाईम नव्हता आणि इतकं ॲक्च्युली आमच्या इथे एवढी जागासुद्धा नव्हती बाकड्यावर एवढं मांडायला. तर आम्ही नेहमीप्रमाणे 56 भोगच दाखवलं बाप्पाला. आणि जास्त काही मी बाहेरून न मागवता घरी जे काही अवेलेबल होतं ते सगळं बाप्पाला दाखवलेलं. आणि आय होप की बाप्पालासुद्धा हे नैवेद्य म्हणून आवडलं असेल. आणि जास्तीत जास्त म्हणजे गोड पदार्थच होते. आणि आपण जे काय नेहमी जेवतो म्हणजे वरण भात पुरी भाजी ते सगळं ठेवलेलं, थोडेसे फ्रूट्स ठेवलेले, थोडेसे ड्राय फ्रूट्स ठेवलेले. आणि मग थोडंसं गुजराती स्नॅक्स वगैरे जे असतं ते सुद्धा ठेवलेलं. कटलेट, चकली, खमण, ढोकला, अववडी आणि असं बरेच काही. आणि आय एम शुअर बापाने सुद्धा पोट भरून हे नैवेद्याचा आस्वाद घेतला असेल. आणि मग आलेले आमचे नेबरचे काका आणि त्यांना बाप्पा खूपच आवडले. ते खूप तारीफ करत होते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, 1 2 3 4 गणपतीचे जय जयकार, 1 2 3 4 गणपतीचे जय जयकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, अखंड राहू दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. आणि त्यांनासुद्धा आम्ही हा काजूचा मोदक टेस्ट करायला दिलेला प्रसाद म्हणून. आणि त्यांनासुद्धा खूपच आवडला. आणि जसा जसा दिवस संपत चाललेला तसं तसं माझ्या मनातली भीती आणखीन वाढत चाललेली की आता बाप्पांचं निघायची वेळ होईल. आणि मी म्हणजे ह्यांना माझ्या डोळ्यात कसं समावू, कारण हे खूपच म्हणजे माझे बाप्पा सुंदर आहेत. आणि आजचा दिवस संपूच नाही असं वाटत होतं. आणि मी अशी खूप वेळ बाप्पांसोबत बसून होती, त्यांना बघत होती, त्यांच्याशी मनातल्या मनात संवाद माझा चालू होता. आणि मी खूप मनातल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर केलं. आणि म्हणजे आमच्या गप्पा काय म्हणजे मनातलं थांबतच नव्हत्या. पण मी खूप सारे माझे बाप्पाचे फोटोज व्हिडिओज काढून घेतले, कारण म्हणजे इतके ते सुंदर आहेत की म्हणजे सारखं सतत त्यांच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं त्या दिवशी. आणि काय माहिती का लास्टच्या दिवशी म्हणजे मला कसं तरी फील होत होतं, जे मी म्हणजे शब्दांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. पण मनात खूप अशी म्हणजे एकदम गडबड चालू होती, एकदम घाई चालू होती. आणि म्हणजे ते बाप्पा म्हणजे इतकेच काय आमचे का नाही आहेत असं वाटत होतं. आणि मग मी खूप सारे अशा आठवणीसाठी माझ्या म्हणजे व्हिडिओज काढून घेतले माझ्या बाप्पांचे. आणि मला यावर्षी खरं सांगू तर खूप जणांनी सांगितलं की माझे यावर्षीचे बाप्पा खूपच सुंदर आहेत. आणि त्यांनी माझ्याकडनं हमखास जो आमचा मूर्तिकार आहे त्यांचासुद्धा नंबर घेऊन ठेवला आहे, कारण असे बाप्पा म्हणजे आय गेस मी जास्त लोकांकडे नाही बघितलेत. आणि प्रत्येकाचे बाप्पा सुंदर असतात, पण प्रत्येकाला असं वाटतं की माझाच बाप्पा सर्वात सुंदर आहे. आणि तसंच मला वाटतं.
आणि मग वेळ झालेली उत्तर पूजेची आणि निरोप आरतीची. तर माझी आता आई रेडी झालेली आहे आणि तिने सुंदर अशी नऊवारी घातलेली त्या दिवशी आणि ती खूपच छान दिसत होती. अशी मराठमोळा एकदम लुक होता तिचा. आणि या नऊवारीचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा मला फार आवडलेला, पिंक आणि पर्पल. आणि ब्लाऊजसुद्धा खूपच सुंदर आहे तिचा हा. आणि आम्ही छान असे दागिने घातलेले जे लेटेस्ट ऑन ट्रेंड आहेत तेच. आणि खूप सिम्पल आहे माझी आई, पण ती खूपच सुंदर दिसते अशी नटल्यावर. आणि एक गोष्ट मला इन्क्लूड करायला आवडेल ती म्हणजे माय मॉम इज एजिंग लाईक अ फाईन वाईन. कारण ती एकदम दरवर्षी म्हणजे तिचं म्हणजे रूपच बदलत चाललं आहे आणि ती आणखीन सुंदर दिसत चालली असं मला वाटतं. आणि हा जो कलर आहे तो मी सिलेक्ट केलेला स्पेशली तिच्यासाठी, कारण तिच्यावर अशी पिंक किंवा पर्पल म्हणजे डार्क ब्राईट कलर तिच्यावर खूपच छान वाटतात. आणि मग मी तिची सुंदर अशी फोटोज व्हिडिओज काढून घेतलेले आणि मग मी स्वतःसुद्धा रेडी झाले, कारण आता खाली येणार होते आमचे गुरुजी. ते करणार होते उत्तर पूजा व निरोप आरती. तर चला तर आता आपण बाप्पांची शेवटची आरती करून घेऊया सोबत. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न त्राष्टो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिः। ओम शांति शांति शांति। मंगल भगवान विष्णु मंगल विजय मंगल पुंडरीकाक्षायुस्तु कल्याणमस्तु दीर्घमायुस्तु शिवं भवतु दीर्घमायुरस्तु शिवं भवतु दीर्घमायुरस्तु। श्रीमन मा आता तांदूळ घेतो श्रीमन महागणाधिपते नमः इष्टदेवताभिर्मा कुलदेवताभिर्मा ग्रामदेवताभिर्मा स्थानदेवताभिर्मा मातृपितृदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवताभिर्मा सर्वेभ्यो ब्राह्मण्योभ्यो नमः निर्विघ्नमस्तु अविघ्नमस्तु आरोग्यमस्तु। सुमुखे कदन्तस्य कपिलो धूम्रकेतुगणाधीशो बालचन्द्रगजानं द्वादश नामानि विद्यारम्भे वेदेश प्रसंग्रामे शुक्लाम्बरं धरं धरं देवं शशिवर्णन्दाय सर्वविघ्नोपशान्ति सर्वमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते सर्वदा सर्वकाश नास्ति देशमङ्गल एषा भगवान् मङ्गलाय तनुहरि तदेव लग्नं सुजनन्ददेव ताराबलं चंद्रवलंददेव विद्यावलंददेव वलंददेव लक्ष्मीपति तेन्द्र स्वामी लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजा ईशानिन्दवरश्याम हृदय स्नायक विनायकं गुरुवानु ब्रह्म विष्णुमेसति ते यत्पूजितो श्रीमद्भगवतो विष्णुराज्ञा वर्तमानस्य अष्टावगे प्रथम वर्ष प्रथम खंडे जम्बूदीपकारण्ये देशे गोदावरीयासुते शालिवानशके 1947 विश्वासनाम संवत्सरे मासात् समवते भाद्रपदवासरे रविवासरे विशाखा अनुराधा नक्षत्रे शुभयोगे शुभकरणे अमुकराशि वृश्चिक वर्तमानस्थिते चंद्रे तथा च मीनराशि वर्तमानस्थिते सूर्ये देवं गुणविशिष्टाय शुभपिण्डतो बोलायचं मम आत्मना सुखेस्मृती पुराणोक्तं फलप्राप्त्यार्थे सहपरिवारा क्षेम धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त सकल पीडा निवारणार्थ सकल मनोरथ सिद्धार्थ श्री महागणपति देवता उत्तर पूजन अहम च करिष्ये ओम ऋवत्सा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। कश्यप भौतोपचारात् उभयति यजमानस्य अस्ते स्वगृहे महागणपति देवता भावपूर्ण निरोपित करते अक्षरं समर्पयामि। पाहिला गणपतीला कुंकवाचा पाहिलं हरिद्राते कुंकुमं समर्पयामि सौभाग्यद्रव्याणि कुंकुमं समर्पयामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रारंभी गणपति गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वरोधिपुति आराध्य मुनेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायक भक्ता बोध। गणपतीच्या छातीवर हात ठेवतो डाव्या छातीवर मनातल्या म्हणत ओम गणेशाय नमः ओम गणेशाय नमः 11 वेळा म्हणायचं। यांतु देवगणा पूजा मध्ये देवता गमनार्थ पुनरागमनच करिष्यन्ति करिष्येत जेन मंत्रम आवयामि तेन मंत्रजाय। यांतु देवगणा पूजा मध्ये देवता गमनार्थ पुनरागमनच करिष्यन्ति स्वाहा जेन मंत्रम आवयामि तेन मंत्र विसर्जयामि। पुनरागमनच करिष्यन्ति स्वाहा जेन मंत्रम आवयामि तेन मंत्र विसर्जयामि। यांतु देवगणा पूजा मध्ये देवता गमनार्थ पुनरागमनच करिष्यन्ति स्वाहा जेन मंत्रम आवयामि तेन मंत्र विसर्जयामि। ओंकार नामे यजमानस्य कश्यप गोत्रोद्धाते महागणपति देवता उत्तर पूजनं च करिष्येत।
जेन मंत्रम आवयामी तेन मंत्रम जप्यामी. आता आरती करून घ्या. तर मंडळी आता आपली उत्तर पूजा करून झालेली आहे आणि आता आपण करणार आहोत बाप्पांसोबत शेवटची आरती एकत्र. तर तुम्ही सर्वांनी सुद्धा एकत्र बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कर्पूर गौरम समर्थ मोर्या मोर्या मी भारताने तुझीच सेवा कृपाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा कृपा कोटी प्रारंभी व्यक्ती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हळोरी बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख अवये देशांतरा पाठवी ते रंबा गणनायका गजमुखा भक्ता बोधे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मेश्वरो वै शवनो ददातु वे राज वै शवनाया महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्रा जम्बो जम स्वारा जम वैरा जम पारवे जम राज्य महाराज यथाशक्ती यथा बुद्धीने प्रकाश कुलगुटकर आणि यांचे भार्या प्राजक्ता कुलगुटकर यांचा पुत्र ओंकार कुलगुटकर आणि मुली प्राची कुलगुटकर आणि प्रियंका कुलगुटकर या कश्यप गोत्र दाम्पत्याने कश्यप गोत्र कुटुंबाने आपल्या घरामध्ये ती
श्रीची मूर्ती आणि त्याची विधियुक्त पूजा अर्चा केलेली आहे. या संपूर्ण विधीमध्ये अजाणतेपणे कळत नकळत जर गुरुजींच्या हातून काय वेळेवाकडे म्हणून उपचार आले असेल, या 5 दिवसाच्या सेवेमध्ये या कुटुंबियातून काय गाळबोट लागला असेल तर परमेश्वरा उणे न मानता ही पूजा पावन करून घे आणि या घरातील जी काही इडा पिडा क्लेश दुःख दारिद्र्य असेल ते घराच्या बाहेर पडून घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी ऐश्वर्य असतात. घरातील बालगोपालांना चांगली बुद्धी चांगले विचार चांगलं आरोग्य दे. घरातील कर्त्या माणसांच्या कामाधंद्यामध्ये यश दे, बरकत दे. या घरातल्या ज्या मुली लग्नाच्या त्यांना मनासारखं वर प्राप्त होऊन दे. विवाहातले सगळे दोष दूर होऊन दे आणि मनासारखा जोडीदार त्यांना मिळून दे. तसंच कामाधंद्यामध्ये यश दे, बरकत दे. सर्वांना सुखात आनंदाच्या आणि भगवंत असाच अखंड दयालो आशीर्वाद ह्या परिवारावर ही पूजा आणि प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. सो गाईज आता आरती करून झालेली आहे आणि मग आता आम्ही म्हणजे माझी आई ॲक्च्युली बाप्पांची माफी मागणार आहे. कारण हे आम्ही दरवर्षी करतो की बाप्पा जाताना आम्ही काही चुकलं मकलं असेल तर बाप्पाकडून क्षमा मागतो की आम्हाला माफ कर काही चुकलं असेल तर त्यासाठीच. आणि तिची ॲक्च्युली सायटिकाची तिचा प्रॉब्लेम आहे पाहायला तर त्यासाठीच ती जास्त अशी म्हणजे वाकू नाही शकत. तर तिने थोडक्यातच म्हणजे माफी मागितलेली आहे आणि आय गेस ते बाप्पापर्यंत पोचलं असेल. आणि हे आहेत माझे क्यूट अशी मूषक महाराज आणि तुम्ही बघू शकतात की दिवा असं छान वाटतंय मूषकांचा. आणि मग आम्ही छान असे फोटोज काढून घेतले लास्टचे बाप्पासोबत. कारण असा दिवस पुन्हा आमच्या लाईफमध्ये नेक्स्ट इयरच येणार आहे. तर त्यासाठीच आम्ही खूप बाप्पाला मिस करणार आहोत. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला हे सुद्धा दाखवायला विसरलेली. हे आहेत माझी मिठाईची बॉक्स जी मी यावर्षी माझ्या खास फ्रेंड्सला किंवा रिलेटिव्सना वाटलेले. आणि तुम्ही बघू शकतात बाप्पांच्या फेसचा हा मिठाई बॉक्स आहे आणि खूपच सुंदर. आणि ह्यात मी ठेवलेली अशी छान मोतीचूरचे लाडू. आणि दुसरा बॉक्स म्हणजे हा होता मोदक बॉक्स. तर ह्याच्यात तुम्ही स्नॅक्ससुद्धा वाटू शकता तुमच्या पाहुण्यांना. आणि हे होते एकदम लहान मोदकचे बॉक्सेस. तर ह्याच्यात जर तुम्हाला थोडासाच कोणाला काय प्रसाद वगैरे द्यायचा असेल पटकन म्हणजे पॅक करून तर तुम्ही ह्याच्यातसुद्धा देऊ शकता बाप्पांना. तर आम्ही असेच काही वाढलेले काही गेस्टना. आणि मग आता वेळ आलेली आहे विसर्जनाची. तर आता आपण भेटूया आपल्या शेवटच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.